आज आपण पारंपरिक गुळाच्या खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। आषाढ स्पेशल आषाढ तळणमध्ये कापण्या आवर्जून बनवल्या जातात। आज आपण एकदम मस्त खुसखुशीत अशा ह्या कापण्या बनवलेल्या आहेत। चला तर मग रेसिपी बघूयात। सगळ्यात पहिलं आपल्याला एक ग्लासभर पाणी गरम करायचं आहे। ह्यात 1.25 वाटी गूळ घालायचा आहे। जी वाटी आपल्याला गुळासाठी पिठासाठी वापरायची ती एकच ठेवायची, सर्व माप सेम घ्यायची आहेत। आता ही गुळाचा पाक करायचा नाहीये, फक्त गुळाचं पाणी करायचे। गूळ पूर्ण विरघळला की पातेलं खाली घ्यायचं आणि हे थोडंसं थंड करून घ्यायचं। त्यानंतर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा घेतलाय, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, रवा बारीक वापरलेला आहे। 2 चमचे सुंठ बडीशेप पावडर घालायची आणि चिमूटभर मीठ घालायचं। सगळं छान मिक्स करून घ्यायचं। 2 चमचे तेल घातलेलं आहे, तेल सुद्धा थोडंसं पिठाला चोळून घ्यायचं। त्यानंतर ह्यात तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी घालायचं आहे। एक्स्ट्रा पाण्याची गरज लागत नाही, शक्यतो तर गरज वाटली तर थोडंसं पाणी घ्या आणि छान असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं। खूप निब्बर वगैरे मळायचं नाहीये। पीठ मळून झालं की लगेचच कापण्या बनवायला घ्यायच्या आहेत। आता ह्यात मी तीळ सुद्धा वापरलेले आहेत। बरेच जण तीळ घालत नाहीत, तुम्हाला जर आवडत असतील तर घाला, नाही तर स्किप करा। 2 चमचे तीळ घातलेले आहेत मळताना आणि वरून आपण खसखस लावणार आहे। हलकी जाडसर अशी पारी लाटून घ्यायची, दोन्ही बाजूने छान खसखस लावून पुन्हा थोडंसं लाटून घ्यायचं, म्हणजे मग खसखस व्यवस्थित चिकटली जाते। आणि खूप पातळ जर केल्या कापण्या, पातळ जर लाटल्या तर कडक होतात, त्यामुळे हलक्या जाडसरपणा ठेवायचा आहे। ह्यात बघा अशा प्रकारे केलेल्या आहेत। ह्याचा आकार तुम्ही चौकोनी किंवा मग कापणीच्या आकारामध्ये ठेवू शकता। आणखी एक मी पोळी लाटून घेतली आणि ह्याच्या सुद्धा कापण्या कट करून घेतलेल्या आहेत। थोडासा जाडसरपणा ठेवायचा, म्हणजे मग छान खुसखुशीत होतात, जास्त कडक होत नाही। आता गुळाचा पदार्थ शक्यतो जास्त लवकर करपला जातो किंवा लालसर दिसतो, त्यामुळे तेल व्यवस्थित गरम झालं की मध्यम आचेवरती ह्या तळायच्या आहेत। खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही, तेल गरम करून घ्यायचं छान। सुरुवातीला कापण्या सोडायच्या, त्यानंतर मस्त अशा मध्यम आचेवरती ह्या तळून घ्यायच्या, म्हणजे मग वरून आणि आतून व्यवस्थित तळल्या जातात, छान खुसखुशीत होतात। रंग बघा मस्त आलेला आहे। सगळ्या कापण्या आपल्याला अशाच तळून घ्यायच्या आहेत। छान अशा कापण्या तयार झाल्यात, मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत, चवीला पण छान झालेल्या आहेत। गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर अजून थोडंसं गुळ वाढवा। मस्त खुसखुशीत कापण्या तयार आहेत।